गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वाच्या परमात्म्यामध्ये असलेला परमेश्वर, त्याला माझा नमस्कार. गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्व सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला आपला जो अंतरात्मा आहे त्याच्यामध्ये सतत चांगल्या विचाराचा नाद होणं, चांगल्या विचारांच्या गोष्टी होणं, हे उत्तमातलं उत्तम. आत्म्यामध्ये विकृत भाव आपल्यामध्ये न येणं, आत्म्यामध्ये ही उत्तम आपल्यामध्ये व्यवस्था उभी करणं. आपल्यामध्ये खरे नाद म्हणजे चांगल्या विचाराने कोणाचाच वाईट न पाहणं, कोणाची निंदा न करणं, हे आपल्या अंतर्मनात तोच विचार नाद उचला पाहिजे आणि अंतरामध्ये तो नाद होऊन खऱ्या अर्थानं तसं जगता आलं पाहिजे. हा उत्तम परमार्थ आहे. आपण भेद रहित राहणं. आज देवामध्ये भेद पाहतात. आमचा तो देव आहे, आमचा तो देव आहे, आमचा अमुक देव आहे. अरे कुठे देव? देव एकच आहे. त्याची रूपं अनेक आहेत, पदार्थ एक, प्रकार अनेक, असं नाथ महाराज बोलतात. मग एकाच शिळेतून बनलेली, साकार झालेली शिल्प, कोणी दत्त बनवला, कोणी कृष्ण बनवला, कोणी राम बनवला, एकाच विचारातून बनलेले आहेत. म्हणून खरे जीवनातला खरा आनंद असेल तर उत्तम समज असणे खरी जीवन आहे. जीवनामध्ये समज येणं ही उत्तमातला उत्तम, खरा जीवनातला उत्तम मार्ग होय. आणि समज येणं, मी आणि तो वेगळा नाही, तो मी एक आहे, देव सर्वांचा एक आहे, हा भाव सतत राहणं, ह्या विचाराने जगणं. आणि हे जगणं, मी आणि तो वेगळा नाही, आम्ही एकच आहोत, एकाच परमात्म्याचे लेकरं आहोत, भिन्न नाही. आपण हे जाती धर्म भेद हे आपण उभे केले, त्या निसर्गाने उभे नाही केले. झाडाखाली कोणी बसा, कधीच झाड सांगत नाही का तू या जातीचा आहे म्हणून, काहीच बोलत नाही. हवा कधीच कोणाला सांगत नाही. ते आपण तयार केलेले जो अज्ञान आहे तो आपल्यातला जाणं म्हणजे खरंच अंतर्मनातला जो आत्मानाद आहे तो नाद खरा जागृत झाला. तुमचं नाद जागृत होणं म्हणजे तुमच्यामध्ये तो अंतर्मनातला भेदच आहे तोच जात नाही, तर कुठे नाद होणार तुम्हाला? कुठे तो आत्म्यातला भाव समजणार आहे? ते समजण्यासाठीच खऱ्या अर्थाने आपण तसं जगलो पाहिजे, त्या विचाराने गेलो पाहिजे. आणि त्या विचाराने जगणं हेच उत्तम जीवनातला हा मूळ धर्म आहे, खरा मानव धर्म. आपण मानव धर्म आहोत, मग आपण मानवाबद्दल सुद्धा भेद आपण करतो. तो या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, हे बंद झालं पाहिजे खऱ्या अर्थाने. गुरुदेव दत्त.